आजच्या लावून डायरेक्ट पेपरपासून करतोय बरं का पब्लिक. एवढे दिवस गेले म्हणजे डायरेक्ट पेपर आले, एवढे सुट्ट्या बिट्ट्या घातल्या मी. ते बरं त्या पेपरात होत राहतील. पण रोप कसं झालं आहे, कांद्या लागण करायची आता. रोप भारी झालं आहे ते, बरोबर ते होतच राहील. पण चला तुम्ही घास कापायला माझ्यासोबत. घास तर कापून झाला. तुम्हाला माहिती आहे आपल्या दिवसाची सुरुवात म्हणजे पहिले जनावरांचा घास कापायचा, मग बाकीच्या गोष्टी करायच्या. अरे घास तर कापाय झाला आहे, पण आज पेपर आहे मला. पण अभ्यास तर करतो ना. कोणता पेपर आहे काही कळा ना मला. मग काहीतरी अभ्यास केला बरं का मी. ते कोट बीट लाट बंद आहे बरं का आज पेपरमुळं. ते कोट बीट टाय बी सगळं बाजूला फेकून दिलं मी. म्हटलं जनावरांना पाणी दाखवा आणि निघावं. पण दुसरा कोट घालावा लागला ना मला थंडीमुळं. हा कोट बघा तुम्ही, हा भारी कोट आहे थंडीच गारट्याचा. आलो कॉलेजला पोरं बिरं भेटले म्हणे कोणतं, म्हणलं कोणता पेपर आहे म्हणलं. म्हणे अरे मॅथचा पेपर आहे म्हणे. म्हणलं हा का दाखव म्हणलं, मला काय मॅथमध्ये काही येत नाही म्हणलं भाऊ. तुम्ही पेपर दाखवा मला, पास तरी करा म्हणलं. पोरं धावपळ तर बघा किती चालू आहे. होय ते बॅगा बिगा खालीच ठेवायचे वाटतं. अवघडच खतरनाक करून टाकलं भाऊ. एंट्रन्स एक्झामला एवढं खतरनाक राहत नाही, एवढं इथं अवघड करून टाकलं यांनी. तिथं डायरेक्ट मामाच उभे, कोणी दिसला का ठोकला. म्हणलं बरं आहे भाऊ मामाचं. आता कधी लिफ्टनं जातो मी, आता पायऱ्यानं जाऊ लागू राहिलं म्हटलं. झाला पेपर भाऊ, आता म्हटलं निघावं घराकडं काना नाही का. काय काय पोरांचे पेपर चालू आहे आता. आमचा सुटला त्यांची 3rd इयर 4th इयर जे नाही का. जय श्रीराम.